आपलं पुढचं सेशन आता आपण सुरू करूया. माननीय श्री सुनीलजी देशपांडे साहेब यांच्याकडे मी त्याची पुढील सूत्र सोपवितो. आपण सर्व प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणाहून, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून, संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी उपस्थित झाला आहात. आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. या चर्चासत्राच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी इथून काहीतरी घेऊन जावं, उत्स्फूर्तपणे आपापल्या भागात या संपूर्ण चळवळीचा जे प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा एक भाग म्हणून तुम्ही बनावं आणि महाराष्ट्रातल्या लहान लहान कानाकोपऱ्यात ज्या ज्या ठिकाणी समजदार आणि सुशिक्षित, नुसतं शिक्षित नव्हे तर सुशिक्षित व्यक्ती जिथं आहेत, ज्यांना शिक्षणाचा गंध नाही अशासुद्धा सुशिक्षित व्यक्ती आहेत. मला पदयात्रेच्या दरम्यान असा बराच अनुभव आलेला आहे की शिक्षण नाही झालेलं पण त्यांना समज इतकी चांगली आहे की या अवयवदानाच्या गोष्टी त्यांना फार जास्त समजून सांगायला लागत नाहीत. ग्रामीण भागातल्या लोकांना या पटकन अंगीकारल्या जातात आणि ही खूप महत्त्वाची आणि सकारात्मक गोष्ट आहे. आमच्या इथला नाशिकचा सुद्धा अनुभव असा आहे की जेवढी जेवढी अवयवदानं झालीत ते सगळे जे पेशंट्स आहेत किंवा त्या पेशंटचे नातेवाईक जे आहेत ते ग्रामीण भागातले आहेत. त्यामुळं ग्रामीण भागामध्ये सकारात्मकतेचा प्रचार प्रसार किंवा प्रबोधन, हा प्रचार आणि प्रसार हा शब्द मी सहसा टाळतो आणि वापरत नाही, कारण प्रचार आणि प्रसार या शब्दामध्ये सवंगता असते. त्यात जाहिरातीचा भाग असतो. अवयवदान ही सवंगता असणारी गोष्ट नाही, त्यामुळे त्याचा प्रचार आणि प्रसार आपण करत नाही. आपण सर्व कार्यकर्ते आहे हे या अवयवदानाचं प्रबोधन करतो. एकदा लोकांना मनापासून एखादी गोष्ट पटली की मग त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याची गरजच नाही. त्यामुळे प्रबोधन ही काळाची सगळ्यात मोठी गरज आहे. म्हणून या प्रबोधनाचं कार्य सर्वांनी आपल्या गावामध्ये, कानाकोपऱ्यामध्ये, सगळ्या महाराष्ट्रामध्ये सजगपणानं करायला पाहिजे. आपला महाराष्ट्र काही वर्षापूर्वी अवयवदानाच्या क्षेत्रात प्रथम क्रमांकावर होता. आत्ता सध्या कोरोना काळानंतर पुन्हा जरी उचल घेतली असली तरी आज आपण 4थ्या क्रमांकावर आहे. आपल्याला महाराष्ट्राला पुन्हा पहिल्या क्रमांकावर न्यायचं आहे. त्यामुळं पुन्हा मोठ्या उत्साहाने कामाला लागायचं आहे. करोनाचा काळ आता संपुष्टात आलेला आहे असं आपण समजूया आणि मोठ्या उत्साहाने आणि पूर्वीच्याच पॅशनेटनी आपण कामाला लागू आणि पुन्हा आपल्याला महाराष्ट्राचं स्थान मिळवून देऊ. या बाबतीत तुम्ही सगळेजण आम्हाला फेडरेशनला सहकार्य द्याल. तुम्ही वेगवेगळ्या संस्थांमधून, वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून, वेगवेगळ्या कार्यक्षेत्रांमधून आलेले आहात. या बाबतीतलं सखोल ज्ञान आणि तुमच्या काही शंका कुशंकांना उत्तरं मिळावीत अशा पद्धतीनं आपण हे करायचं आहे. शेवटी हे श्रेष्ठदान अभियान आहे. आपण तरी या सगळ्या दानांना श्रेष्ठदान का म्हणतो? आत्ता रॅली काढली, सगळी मुलं घोषणा देत आले, अवयवदान श्रेष्ठदान, अंगदान श्रेष्ठदान, देहदान श्रेष्ठदान, नेत्रदान श्रेष्ठदान. ही श्रेष्ठदानं काय आहेत? आत्ता सरांनी भाषणामध्ये सांगितलं की नाही, माणूस सगळ्या प्रकारची दानं देऊ शकतो. मी वस्त्रदान करू शकतो, मी अन्नदान करू शकतो, माझ्याकडे पैसे नसले तरी मी विद्यादान करू शकतो. कुणी ना कुणीतरी कुठल्या तरी दान करू शकतात. पण ज्याच्याकडं पैसा नाही, जो शिकला नाही, ज्याच्याकडे विद्याही नाही, असा एखादा सर्वसामान्य माणूस कशाचं जर ज्ञान करू शकेल? ते कसं पुण्य मिळवता येईल दानाचं त्याला? तर ही जी दानं आहेत शरीरांतर्गत अवयवाची किंवा देहाची, त्यात रक्तदान हा सुद्धा भाग आला. तर या सर्व अवयवांची आणि शरीरांतर्गत ज्या गोष्टी आहेत
त्यांची ज्या वेळेला आपण दानं करायचा संकल्प करतो त्यावेळेला एक लक्षात घेतलं पाहिजे की जगातल्या कुठल्याही व्यक्तीला हे दान करता येतं. इच्छा असेल तर दान होईल. आणि म्हणून कोणत्याही माणसाला जे दान करता येतं, कोणत्याही आर्थिक समृद्धीशिवाय, कुठल्याही बौद्धिक समृद्धीशिवाय, कोणत्याही समृद्धीशिवाय जे दान करता येतं ते सर्वश्रेष्ठ दान आहे. आणि म्हणून ही सगळी जी दानं आहेत ही श्रेष्ठ दानं आहेत. म्हणून हा आजचा श्रेष्ठ दान आणि महाराष्ट्राचं एक अभियान आपण त्याच्यात घडवून आणतोय. म्हणून श्रेष्ठ दान महाअभियान असं या आपल्या संकल्प सभेला आपण नाव दिलेलं आहे. आणि हे सगळ्यात मोठं दान असल्यामुळं या जे विशेषांक आपण जो प्रसिद्ध केला आहे त्या विशेषांकाला महादान असं नाव दिलेलं आहे. तर सर्वश्रेष्ठ महाअभियानाचं हे महादान आपण घेऊन जायचं आहे. या महादानाच्या माध्यमातून आपण खूप मोठ्या मोठ्या तज्ज्ञ अनुभवी अशा व्यक्तींच्याकडून त्यांचे अनुभव किंवा तांत्रिक ज्ञान उपलब्ध करून घेतलेलं आहे. त्यांना विनंती करून त्यांच्या त्यांना वेळेतून खूप मर्यादित वेळ असतानासुद्धा त्यांना विनंती करून त्यांच्याकडनं काही लेख आपण लिहून घेतलेले आहेत. आणि या लेखांचा तुम्ही अभ्यास करावा, या लेखांचा परिपाक तुमच्या मनामध्ये साठवावा. आणि त्यानुसार या सगळ्या या विशेषांकाच्या दानातून ज्ञानातून जे तुम्हाला भावेल त्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही त्यांच्या प्रबोधनामध्ये आपल्या उपयोग करावा. आणि शहाणे करून सोडावे सकळ जन अशा पद्धतीनं आपण सगळ्या लोकांना या अवयवदानाच्या बाबतीत शहाणं करून सोडायचं आहे. आपल्या देशाला अवयवदान साक्षर देश म्हणायचं आहे. बाकी लिहिण्या वाचण्यामधला साक्षर देश होईलसुद्धा, पण अवयवदानामधला साक्षर देश हा आपल्या देशाला बनवायचं आहे. आणि आज भारत देशाचं स्थान हे अवयवदान करणाऱ्या देशांमध्ये शेवटच्या पाच क्रमांकात आहे. हे स्थान आपल्याला पहिल्या 5 क्रमांकात आणायचं आहे. हे आपलं ध्येय आहे. हे आमचं सर्वांचं, आपल्या सर्वांचं ध्येय आहे. आणि या ध्येयाने प्रेरित होऊन आपण आपल्या पुढील कार्याची वाटचाल करायची आहे. या कार्याच्या वाटचालीला आपल्याला उत्साह मिळावा, बौद्धिक बळ मिळावं, समाधान मिळावं, यासाठी या कार्यक्रमातनं आपण काहीतरी भरीव घेऊन जाल याची मी तुम्हाला ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार सर्वांना. नमस्कार. मी डॉक्टर हेमा चौधरी आज सगळ्यांचं स्वागत करते. दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशन नाशिक, मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित श्रेष्ठ दान महाअभियान 2023 दुसरं महाराष्ट्र अवयवदान कार्यकर्ता अधिवेशनामध्ये सर्व उपस्थित नेत्रदान, त्वचादान, देहदान, अवयवदान क्षेत्रात सेवा देणाऱ्या व्यक्ती, संस्था, कार्यकर्ते, प्रतिनिधी, प्रतिष्ठित सन्माननीय तज्ज्ञ मंडळी यांचं कार्यकर्त्या प्रतिनिधींसाठी मार्गदर्शनपर चर्चासत्रांमध्ये मी हार्दिक स्वागत करते. सर्वांचं परत एकदा वेलकम, वॉर्म वेलकम. जिंदगी के बाद भी जिंदगी हे सांगणारं श्रेष्ठदान महाअभियान हे अधिवेशन नाशिकसारख्या पुण्यभूमीमध्ये आणि आजच्यासारख्या महाशिवरात्रीच्या पुण्य दिवशी व्हावं हा एक योगायोगच म्हणावा लागेल. तेव्हा आज आपण बरीच चर्चासत्र इथं आयोजित करतोय. आमच्यासारख्या नवीन कार्यकर्त्यांसाठी अवयवदान या क्षेत्रामध्ये, ऑर्गन डोनेशन, बॉडी डोनेशन या सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जी काही आम्ही कार्यकर्ते आहोत, या सगळ्या कार्यकर्त्यांच्या ॲक्च्युली गायडन्ससाठी
ही चर्चासत्र आयोजित केलेली आहेत. वेगवेगळी तज्ज्ञ मंडळी यामध्ये सहभाग घेणार आहेत, आमच्यासारख्यांना आपल्यासारख्यांना गायडन्स देणार आहेत. त्या सर्वांचं मी परत एकदा स्वागत करते आणि आता मी पुढील सूत्र मीरा मॅडमकडे देते. Good morning, everybody. A hearty welcome to all of you for attending this beautiful program of Shreshtadan Mahaabhiyan 2023. As you all have heard earlier that we had our first conference at Mulund, Mumbai, and after that, because of the COVID and the Corona times, we had to give a break. And from now on, God forbid that any obstacles of such nature should come to us, and we continue our program like we have done today, the second conference of the Federation of Organ and Body Donation. So I would just like to know if Professor Dr. Ashok Vankudre has arrived. Okay, he's still not here. So I would like to introduce to a person first, a very unusual person that I would like to introduce you today. We are all working in the field of organ donation, doing different service to different people. This person is also doing a very, very different type of service to the mankind, helping people heal, give them a little happy time. Okay. This person, he is ex-Navy Lieutenant Commander, and he has served in the Indian Navy, and he has taken a decision leaving the Navy that I will do something better for making people happy. His journey started because of some little children that he had to go and visit. They were all terminally ill cancer patients, and they all wanted to be happy, and during the last moments of their life, Praveen tried to give them some happy times. Praveen Tulpule. Is he ready, Praveen? Praveen decided once, yes, there he is. My very dear friend, Praveen Tulpule, Lieutenant Commander from Indian Navy. I think it would be better to listen from him itself how his journey started and what he is going to do for us today. Sure, Praveen? Thank you so much. मी येतो. तुम्हाला बसायचं का समोर जाऊन सावकाश साईडला आय थिंक इट्स गुड आफ्टरनून. नमस्कार. इंग्लिश, हिंदी, मराठी, गुजराती, तमिळ, तेलुगू, मल्याळम, उडिया, बंगाली, फ्रेंच, जर्मन, रशियन, पोर्तुगीज या सगळ्या भाषा मला येत नाहीत. मला फक्त थोड्याशा भाषा येतात. इंग्लिश येतं, थोडं थोडं मराठी येतं, गुजराती बोलू शकतो, मोडकं तोडकं इंग्लिश पण बोलू शकतो. तर माझं नाव आहे प्रवीण तुळपुळे, रिटायर्ड ऑफिसर फ्रॉम द इंडियन नेव्ही. जसं मीरा मॅडमनी सांगितलं तसं काहीतरी झालं. आय मेट अ चाइल्ड. आय हॅड नो इंटेन्शन. मला स्वप्नातही कधी मी विचार केला नव्हता की प्रोफेशनल जादूगार बनीन किंवा असं काहीतरी बनीन. तरी मी 13-14 वर्षाचा होतो तेव्हापासून जादू करतो आहे. शाळेत, कॉलेजमध्ये, नेव्हीमध्ये एक अनऑफिशियल डेसिग्नेशन होतं एंटरटेनर, की काही नाही होतं तर प्रवीणला माईक पकडवून द्या, तो काहीतरी करेल. आय डिडंट नो आय वॉज बिईंग ट्रेन्ड बाय द नेव्ही टू डू ऑल दीज थिंग्स. आणि वन डे लाईक हर वन लवली लेडी कॉल्ड मी अँड सेड, प्रवीण, आम्ही संडेला जरा मुलांबरोबर एंटरटेनमेंट करतोय, विल यू जॉईन अस? दे विल बी हॅपी टू सी युअर मॅजिक. म्हणलो वाय नॉट. अँड आय वेंट देअर. ऑलमोस्ट फोन होता. आय एम टॉकिंग अबाउट इयर 2000. तेव्हा मोबाईल नव्हते. पेजर असणे खूप मोठी गोष्ट होती आमच्याकडे, नेव्हीवाल्यांकडे. पेजर माहिती आहे आजकालच्या जनरेशनला? मोर ऑर लेस आजकालच्या जनरेशनला, आपल्या जनरेशनला माहिती आहे. तर वेन आय वॉज जस्ट कीपिंग द फोन डाऊन, माझी शोर अपॉइंटमेंट होती तेव्हा, द फोन वॉज स्टील सेईंग समथिंग. सो आय पिक्ड इट अप अँड आय आस्क्ड दॅट लेडी, काय झालं? तर म्हणे, तू आजकाल ते लाल रंगाचं नाक आणि रंगीबेरंगी कपडे घालतो, तसे घालून येशील का? I was actually experimenting on clowning those days. And I said, why not? मला रेडीमेड एक्सपेरिमेंट करायला लॅब मिळाली. And I said, yes. आणि ते म्हणतात ना, fools fly in where angels dare not tread.
दॅट वॉज माय कंडिशन. मी काही पुढे विचारलं नाही त्यांना. रविवारी संध्याकाळी मी जिथे असाइंड पोझिशन लोकेशन होतं तिथे गेलो, गाडीतून उतरलो आणि वेन आय वेंट क्लोजर टू द प्लेस, खिडकीतून बघितलं, लक्षात आलं द एंटायर रूम was filled by about 30-35 children who were all wearing a mask. आणि 2020च्या आधी पण only those children or people wore that green mask ज्यांना ट्रान्सप्लांटचा हे होता किंवा कॅन्सरचं ट्रीटमेंट चालू होतं, जस्ट टू कीप देम अवे फ्रॉम इन्फेक्शन अँड ऑल, तेव्हा ते मास्क घालायचं. तर पहिलं आहे की लहान मुलं आहेत म्हणजे कॅन्सर पेशंट 30-35 मुलं हँडल करायची माझी क्षमता नव्हती. आपल्याला एखादा पेशंट आपल्या ओळखीचा माहिती असतो, आपण त्याच्याशी बोलतो वगैरे, पण वेन यू आर फेस्ड विथ अ क्राऊड ऑफ 30-35 चिल्ड्रन अँड देअर पेरेंट्स ऑर गार्डियन्स, इट कॅन बी ओव्हरवेल्मिंग. कारण का आय जस्ट डोंट हॅव टू से हाय अँड गो, आय हॅव टू कम देर, आय हॅव टू टॉक टू ईच ऑफ देम. मला सगळ्यांची नजर मिळवायची, सगळ्यांची आय कॉन्टॅक्ट ठेवून एंगेज ठेवायचं आहे. आय हॅव टू कीप देम एंटरटेन्ड ऑल्सो. गाणं मला म्हणता येत नाही, डान्स तर शक्यच नाही. आय हॅड अ चॉईस, टेक अ स्टेप बॅक, कोणाला तरी पाठवून त्या मॅडमना बाहेर बोलायचं, पाया पडायचं, म्हणलं चूक झाली, परत करणार नाही आणि मी जातोय, माझ्याने होणार नाही. सेकंड थिंग वॉज, जे मला डिफेन्सनी फौजनी शिकवलं होतं, म्हणलं तर आता करके रहना पडेगा तुमको, यू डोंट हॅव अ चॉईस. अँड आय रिअलाइज वॉट त्या मुलांची एक्सपेक्टेशन्स असतील की काहीतरी होणार आहे, पेरेंट्सची एक्सपेक्टेशन असते काहीतरी होणार आहे. आय वेंट, आय डिड द शो परफेक्टली फाईन. 2 दिवसानंतर एक छोटा मुलगा आणि माझा पेपरमध्ये फोटो छापून आला. आय वॉज ऑन द क्लाउड 9, 10, 11 एव्हरीथिंग. पण 2 दिवसांनी त्या मॅडमचा परत फोन आला अँड शी टोल्ड मी दॅट स्मॉल चाइल्ड जो माझ्याबरोबर फोटोग्राफमध्ये होता, ही वॉज नो मोर. संडे आय मेट हिम, आय थिंक ट्यूजडे इव्हनिंग और वेनसडे ही लेफ्ट अस. मग आय सेड ॲटलिस्ट मी त्याला थँक्यू तरी म्हणलो असतो. दॅट लेडी देन सेड, प्रवीण तुला कल्पना नसेल पण एक गोष्ट सांगायची होती. आजकाल एक बकेट लिस्ट म्हणून एक खूप कॉमन असतं, राईट? वेगळ्या वेगळ्या बकेट लिस्ट असतात, वेगळ्या वेगळ्या एजमध्ये वेगळ्या वेगळ्या असतात. त्या लहान मुलाची जी बकेट लिस्ट होती, 5-6 आयटम्स असतील त्याच्यात. चौपाटीवर जायचं, इकडे जायचं, तिकडे जायचं. त्याच्यात एक आयटम होती, सर्कसमधल्या जोकरला भेटायचं. ते ऐकलं की अजूनही माझ्या अंगावर काटा येतो. आणि दॅट आय रिअलाइज वॉज परहॅप्स अ टर्निंग पॉईंट इन हिज and my life. He met a joker or a clown and I met an angel who led me to a door that was full of happiness, indirectly. एक विचार मनात आला, जर का मी त्या मुलाला भेटलो नसतो त्या दिवशी तर अजून 1-2 दिवस तो जगला असता, महिना, 6 महिने, वर्षभर पण जगला असता किंवा परमनंट जगला असता, पण सफरिंगमध्ये जगला असता. त्याचं सफरिंग, आईवडिलांचं सफरिंग, डॉक्टरची पराकाष्ठा त्याला वाचवायला. And second was that was I the medium for the liberation of his soul. तेव्हा वाटतात खूप छान शब्द, लिबरेशन, सोल. पण लक्षात येतं की आपल्यामुळे एक मुलगा गेला असं वाटतं, म्हणजे की नाही, पण तो गेला, चांगल्या याने गेला, खुश होऊन गेला. दॅट इज द टाईम आय रिअलाइज दॅट आय हॅव फाउंड अ कॉलिंग. दिस इज वॉट आय वॉन्ट टू डू. माझी 17 वर्षाची सर्व्हिस झाली होती नेव्हीमध्ये तेव्हा. आय जस्ट नीडेड 3 years to complete my gazetted officer's tenure and I would get my lifelong pension and medical benefits and canteen. But I decided no, I have to go. This is important to me. पैसा मिळेल. People shouted at me, मला मूर्खात काढलं लोकांनी, कोर्समेट्स, क्लासमेट्स लाथा घातल्या, शिव्या दिल्या. I stood firm and here I am today in front of you in a very formal dress after a very long time. वी स्टार्टेड, मी 18 वर्षाचा होतो तेव्हा मी पहिलं ब्लड डोनेशन केलं आणि आता मी रेग्युलर ब्लड प्लेटलेट डोनेशन करतो. मी खारघरला राहतो, टाटा हॉस्पिटलच्या 1.5 किलोमीटर दूर. आय एम लिटरली ऑन कॉल आणि आय हॅव कम ऑलमोस्ट क्लोज टू 300 डोनेशन्स नाव. आता गेली एक 12-15 वर्ष मी फक्त प्लेटलेट डोनेशन करतोय, त्यामुळे महिन्यातून 1-2 वेळा मला जाता येतं. But I have not come to tell you all that serious story. सगळे एकदम शांत झालेत. I have come to share something interesting. ऐकायचं आहे? ऐकू नाही आलं, सांगू का? ऐकू नाही येत मला? हां, इकडच्यांना सांगणार आहे मी, इकडच्यांना ऐकायची गरज नाही वाटत, नाही ना? नको ना? अच्छा, दोघांना नाही. मी का विचारतोय, कारण का आता मी काहीतरी करायला जाणार आहे तेव्हा माझे हात फ्री असणार आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट. सो जॅम माझा मित्र आहे, खूप गोड आहे, एकदम मस्त आहे. Can I bring him out?
Okay? That catch-22, because he is jam, is he sweet? Or because he is sweet, do we call him jam? I'm going to bring him out now. Don't get scared. He is a very thin fellow. Nice, aisa, lam lachak thoda sa. Jam is a snake. Yes, yes, he is a snake. And I carry him on my, hey Jam, come on. It's actually sleeping time. दुपारी साप संध्याकाळी झोपतात. मस्त उंदीर बिंदीर खाल्लेलं असतं. हां, Jam. Hey. Don't worry. अच्छा, मी बाहेर काढणार आहे. घाबरू नका. कारण का तुम्ही घाबराल, तुम्ही उडवडाला काहीतरी कराल. ते ऐकून मी घाबरीन आणि मी जर का घाबरलो आणि माझ्या हातातून तो सुटला, तर मग आपण सगळे सुटलो. राईट? सो जस्ट बी अ लिटल ब्रेव्ह. काय करणार नाही. नो नो नो. Hello. Hello. Okay, so this is jam. And like I said, तुम्हाला असं कुठलाच साफ करून देणार नाही ना. इकडून इकडे खेचून देईल नाही, इकडून तिकडे खेचून देईल, कुठलाच साफ करून देणार नाही. हा साप खूप मस्त आहे. ह्या सापाला जर का आपण अशी त्याची हे केलं, काय म्हणतो, सर्कल बनवलं, हा साप काहीही बोलत नाही. इतका शांत माणूस आहे. त्याची स्वतःची शेंडी नाही, काय शेपूट असं घेतलं आणि त्याची गाठ जरी मारली आपण, तरीही तो काय बोलत नाही. राईट? त्याला टिचकी मारा, स्क्वीज करा, काय बोलत नाही. पण दाढी आहे ना मला. हो, दाढी आहे. ठीक आहे. पण जर का मी त्याच्यावरती थोडीशी जादूची पावडर टाकली, आम्ही लोक नेहमी जादूची पावडर घेऊन जातो. येस, दिस इज इंटरेस्टिंग, दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. Then I can hold him in my hand, pull him down and throw it towards you. I know. ह्यांना आवडलं पण ह्यांना कळलं नाही काय झालं. So I was talking to you about jam. त्याला आपण असं सर्कल बनवू शकतो. त्याची शेंडी सगळ्यांना ओळखतात. ते पण शेपटच घेऊन अशी त्याची गाठ मारू शकतो. परफेक्ट. टॅप करा, टूक करा, काय नाही होत. स्क्वीज तरी काय नाही होत. बट मॅजिक पावडर, perfect. And then I can hold him in my hand, put it there, and this lovely lady is not looking at me. Hello, madam. The hello motto, तशी advertisement येते ना मोटो, and I throw it there, and it vanishes. आता मला सांगा फक्त, हे किती लोकांना शिकायची तयारी आहे? व्हेरी गुड. हे क्रॉफर्ड मार्केटसाठी इथे ॲनिमल मार्केट आहे कुठे? संध्याकाळचं आपलं सत्र संपलं की प्लीज जायचं आणि छोटासा साप घेऊन यायचा तिथून. ठीक आहे? मग तो असा घ्यायचा, त्याचं सर्कल करायचं, त्याची शेपूट घ्यायची आणि त्याची गाठ मारायची. सोपं आहे. हात रिकामा दाखवायचा. ओके? दुसरा हातही रिकामा दाखवायचा आणि ती नाडी अशी खाली खेचत वरती टाकली. नॉट गायब. सिम्पल. जस्ट नॉट देअर. इट जस्ट व्हॅनिशेस. ती डिझॉल्व होते, निघून जाते. काय झालं? सॉरी, कोण? मी? हां, गाठ नाही, गाठ गायब. अशी ती खाली बसून आवड टाकली की व्हॉट हॅपन? हां, हॅलो, चेक आवाज. हां, या, दॅट इज व्हॉट आय एम सेइंग. द नॉट जस्ट व्हॅनिशेस, इट काहीतरी चुकलं ना. शी इज द ओनली लेडी. त्या फक्त एकच आहेत ज्या नीट अटेन्शन, कॉन्सन्ट्रेशनने बघतायत. थँक्यू मॅडम. आता सांगितलं तुम्ही, मी ट्राय करतो. आता पावडर संपली. सर पावडर थांबा एक मिनिट. हां, वाव टाळ्या, जबरदस्त. सर आपलं नाव? महेशजींची पावडरची ताकद बघायची आता मला. किती पॉवरफुल असू शकते महेशची पावडर. 1 2 3 टाडा. रिअली? इतकी पॉवरफुल जादू मी कधी आजपर्यंत. वाव, यू आर अमेझिंग मॅन. आणि जसं जॅम आहे, कीप टेलिंग मी द टाइम. ओके? जसं जॅम आहे तसं आपण श्याम कसं असतं, तसं इंग्लिशमध्ये रॅमचं जॅम होतो आणि
श्यामचा सॅम होतो. And there I have Sam. Right? And here is where you and I come into play. This guy is very sweet again, but तो लाल आहे त्यामुळे लोकांना वाटतं तो चावेल वगैरे, चावत वगैरे काही नाही. हा, he loves to decorate himself. कधी लिपस्टिक, कधी necklace, kadi belt, 101 things he can do. Is very interesting. But today we are going to attempt transplant. We are going to attempt transplant. Sir, थोड़ी powder टाका. China market ना? खरं सांगा. So I will need some more powder. Madam powder है? थोडीशी टाका ना, तिथून टाका. अरे इथे पडली काय. आणि मागून कोणी टाकले का? गर्ल्स. थँक्यू सर, गुड बॉय. वाव, इट वर्क्स. नाउ इतकी जर का पावडर माझ्याकडे आली, व्हॉट हॅपन्स इज की मॅजिक ऑटोमॅटिकली गायब, गॉन. एव्हरीबडी कॅन क्लॅप नाउ बिकॉज इतकी पावरफुल होती पावडर. Everything has just gone. Nobody can even see it anywhere going. It's such a... Oh, itpariyant आली आणि पावडरची पॉवर गेली. So what I want you to do is, everybody put your hands up in the air, both hands, and give me all the money you have now. Hey, that was a joke. So just pretend you are throwing powder. सगळे just pretend करा. Throw powder. Yes, it's coming. Powder. Now, organ donation, transplant, here we come. 1, 2, 3. You are. And this is dedicated only for today's seminar and this thing. Right? Can we go ahead, or do you want to call somebody else? I can? Sorry? No, that's not allowed to be told. Only in private. Okay, so coming back to my story. Praveen in 2000 realized that Praveen has got nothing to do in this world except become a clown. And मी clown झालो, मी विदूषक झालो. लोकांनी नावं ठेवली की ह्या वयात वेळ पण असू. I was just 40 that time. Just entered 40 in 2000. So now calculate kara. I am now 18 years old. Right? And I adopted a name. मी एक नाव घेतलं. Happy uncle. Because I firmly believe की माझ्या बॅगमधून जर का मी कोणाला काहीतरी द्यायचं आहे तर पहिले माझ्या बॅगेत काहीतरी असलं पाहिजे. राईट? सो अनलेस आय एम हॅपी, आय कॅनॉट मेक अदर पीपल हॅपी. सो मी आधी स्वतः हॅपी राहिलो पाहिजे, खुश राहिलो पाहिजे, देन आय कॅन ट्राय अँड मेक पीपल हॅपी. राईट? सो आय स्टार्टेड कॉलिंग माय सेल्फ हॅपी ऑन अ व्हेरी सिम्पल थिंग दॅट when people ask me how are you, I say happy. I adopted one more thing which Meera madam knows. When you call me afterwards, when I share my number, and when you call me or I call you, I will very rarely say good morning, good evening वगैरे. I will start my conversation with happy birthday. Okay? बर्थडे आपला वाढदिवस एक अशी गोष्ट आहे की आपल्याला 365 दिवस चालली तरी चालते. So everybody I meet, I wish them happy birthday. Reactions are different. You can try it today onwards and see how different reactions you get from people. I have started something which is not very new in the West, but India खूप नवीन है. Doctors would be aware of it. Psychiatrists would be aware of it. It is called medical clowning. It is called hospital clowning. एक डॉक्टर पैच एडम्स म्हणून पिक्चर है. You can watch that. Dr. Patch Adams is a real life person who is even alive today, and he started this hospital clowning where actually I become a clown. मी जोकर विदुषक बनून वेगळ्या डिपार्टमेंट्स मध्ये जातो, वॉर्ड्स मध्ये जातो, अँड आय एंटरटेन. तिथे धांगडधिंगा नसतो, तिथे प्लेझेंट मॅजिक, प्लेझेंट गॅग्स असतात मुलांबरोबर, पेशंट्स बरोबर किंवा त्यांच्या फॅमिली बरोबर, अँड जस्ट टू स्प्रेड हॅपीनेस. Medical students, quiz for you. Do you know what is dose? D-O-S-E. Not that dose. Each letter stands for something. It starts with dopamine. D for dopamine. O for oxytocin. S for? Wow!
And then you know what is E for? Lovely. Let me clap for you. You are lovely people. And you know exactly what you are doing and how you'll use it. So I tried to give everybody a dose. And perhaps my time for the right now session is coming to an end. Am I right? So I will bid farewell to you right now, but I'm not going anywhere. मैं आज पण आहे, उद्या पण आहे. Today I came a little formally dressed. Tomorrow you might find me a little different. Right? Thank you so much for being such a lovely crowd, and thank you everybody for giving me this opportunity to speak to you. Thank you. Thank Happy you. birthday and Jai Hind. थँक यू सर. थँक्यू प्रवीण सर. आणि आज खरंच सरांचा तिथीनुसार बर्थडे आहे, तर आपण सगळेजण त्यांना एकदा सामुदायिकरित्या हॅपी बर्थडे म्हणूया. हॅपी बर्थडे टू यू प्रवीण सर. हॅपी बर्थडे अगेन सर. I kept on saying Meera ma'am, because I know her for the last few years very personally that way. We work with a different NGO group also. यांच्याशी नुकतंच ओळख झाली आणि मला नावं लक्षात राहत नाही. डॉक्टर हेमा चौधरी. She has also helped me be very positive and buoyant, so thank you so much. येस सर. थँक्यू सर. खरंच हा जो लेफ्टनंट कमांडर टू विदूषक हा जो सरांचा प्रवास आहे, एक हॅपी मॅन म्हणून ते सगळ्यांना खुशी आनंद द्यायचा प्रयत्न करतायत. तर त्यांच्यासाठी मला एक नुकतीच आत्ताच जस्ट एक कविता आठवली. विंदा करंदीकरांची एक कविता आहे, असं जगावं. असं जगावं ही जी कविता आहे, मला वाटतं यांच्यासाठी ही अगदी समर्पक आहे. असं जगावं दुनियेमध्ये आव्हानांचं लावून अत्तर. असं जगावं दुनियेमध्ये आव्हानांचं लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावं उत्तर. करून जावं असेही काही, करून जावं असंही काही दुनियेमधून या जाताना. गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. स्वर कठोर त्या काळाचाही, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. मला वाटतंय प्रवीण सरांसाठी ही कविता अत्यंत समर्पक अशी मला वाटली. थँक्यू प्रवीण सर. नेक्स्ट सेशन पवार सर. नमस्कार. पहिलं सेशन आपलं झालं सकाळचं. आता जी मंडळी हॉलमध्ये उपस्थित आहेत, मला एक सांगा, सगळ्यांना मराठी नीट समजतं का? ज्यांना मराठी समजत नाही त्यांनी कृपया हात वर करा प्लीज. उभे राहा. यांनी सांगितलं मराठी समजत नाही. मी हा प्रश्न कुठल्या भाषेत विचारला? बसा सर. थँक्यू. खूप छान. सर्वांना पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आपण आता जी मंडळी हॉलमध्ये आहेत ती मंडळी अवयवदान क्षेत्राला, स्वतःला अवयवदान क्षेत्रात काम करणारी, ऑलरेडी काम करणारी, कोणी बोलते? अवयवदान क्षेत्रात काम करणारी, काम करू इच्छिणारी आणि अनेक डॉक्टर मंडळी आणि डॉक्टर विद्यार्थी मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत. आतापर्यंत विद्यार्थी होते आपल्याबरोबर प्रभात फेरीमध्ये, परंतु आता जी लोक रजिस्ट्रेशन करून ह्या 2 दिवसाच्या अधिवेशनासाठी आली आहेत ती मंडळी आहेत. आकाशात बघितलं तर अनेक तारका चमचमताना दिसतात, परंतु त्या सकाळ झाली की आपल्याला दिसत नाहीत, पण त्या असतात तिथेच. दिवा अशा ठिकाणी लावायचा की ज्या ठिकाणी अंधार आहे. आता जर मी दिवा लावला तर त्याचा प्रकाश कुठे जाईल? माझ्या समोर जी तारका मंडळ आता दिसत आहे हे दिवसा आणि रात्री सुद्धा चमकत असतं. अशा ह्या चमचमणाऱ्या दिव्यांना मी प्रथम वंदन करतो. कारण मित्रांनो, आयुष्यात सगळं काही मिळतं, विकत मिळतं, परंतु आयुष्य नाही मिळत.
आयुष्य नाही मिळत. आणि दान आपण खूप काही देऊ शकतो, वस्तूंचं, पैशांचं, सगळ्यांचं. पण तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मोठं दान कोणतं? तुम्ही म्हणाल अवयवदान, तुम्ही म्हणाल देहदान, नेत्रदान. परंतु जिवंतपणे सगळ्यात मोठं दान माझ्या मताप्रमाणे की माझ्या आयुष्यातला जितका श्वासाचा काळ आहे त्या काळातला काही काळ काढून मी कुठल्या तरी कामासाठी मी कोणाला तरी द्यावा, मी कुठल्या तरी कामासाठी द्यावा. माझ्या आयुष्यातला जिवंतपणे दिलेला हा सगळ्यात मोठा दानाचा भाग आहे. आणि तो तुम्ही देतात. तुम्ही आज तुमच्या आयुष्यातला भाग तुमच्या सेवा कार्यासाठी तुम्ही अधिक चांगली सेवा कशी करू शकाल आणि त्या अवयवदान क्षेत्र तुम्ही निवडलं. आमच्याकडे गणेशोत्सव मंडळ असतं, नवरात्री मंडळ असतं, खूप कार्यकर्ते जमतात. कार्यकर्ते अनेक समाजसेवी संस्था, अनेक याच्यात लोक कार्यकर्ते जमतात. माझ्या स्वतः सहित आपला सुद्धा असा अनुभव असेल की ह्या कार्यात कार्यकर्ते मिळत नाहीत. एखाद दोन व्यक्ती स्वतः काम करतात. आमचे योगेश अग्रवालजी बसलेत आज, त्यांच्याबरोबर 7-8 मंडळी कोल्हापूरहून आली आहेत, सांगलीवरनं आली आहेत, आमच्या वसईवरनं. किती लोक आलेत वसईवरनं? हात जरा वर करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. व्हेरी गुड, थँक्यू. म्हणजे मी आता मी निवृत्ती घ्यायला हरकत नाही. तुम्हाला माहिती आहे जाताना काहीतरी देऊन जायचं असतं. आणि माझी रोज अशी इच्छा असते की मी रोज माझ्याकडे जे काय आहे अनुभवाचे बोल जे आहेत, जो अनुभव आहे तो मी कोणाला तरी द्यावा. आणि आता आजपासून माझी ही तक्रार मी थांबवणार की कार्यकर्ते मिळत नाहीत. माझ्याकडे एवढे कार्यकर्ते आहेत. महाराष्ट्रातून आज 171 लोक आज आपल्या हॉलमध्ये आहेत. 12 लोक काहीतरी बाहेर आहेत, काहीतरी कामासाठी गेली आहेत. परंतु 171 लोक ह्या कामासाठी आलेत. तुम्ही का आलात? तुमच्या इथे काय अपेक्षा आहेत? मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मी मगाशी जशी माझी गोष्ट सांगितली की मी सुद्धा एक व्यापारी माणूस, आपली उपजीविका करायची, कुटुंबाचं पालनपोषण भरणपोषण करायचं, त्याच्यासाठी आपण काम करायचं, एवढंच करणारा आणि त्यासोबत पार्ट टाईम सेवा करणारा. एक घटना अशी घडली आणि क्लिक झाली आणि त्या दिवसापासून मी स्वतःला अवयवदान कार्य क्षेत्रात मी निवडला. तुम्ही इथे आलात, तुम्ही सुद्धा काहीतरी कारण असेल की ह्या क्षेत्रात, कारण ह्याच्यामध्ये पॉलिटिकल मायनेज नाही, समाजामध्ये स्टेटस नाही, समाजामध्ये मान सन्मान आहे, फार मोठा रिस्पेक्ट आहे. ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना समाजामध्ये अत्यंत स्पेशल रिस्पेक्ट आहे. परंतु स्टेज नाही, फायनान्शियल त्याला कुठलाही डायरेक्ट इनडायरेक्ट त्याला बेनिफिट्स नाहीत. आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना प्रथम वंदन केलं की तुम्ही सर्वजण अशा क्षेत्रात आपली सेवा द्यायला आलात आणि त्याच्याबद्दल माहिती घ्यायला आलात. तुम्ही येताना काहीतरी अपेक्षा घेऊन आला असाल, तुम्हाला काय मिळणार आहे इथे. तर तुम्हाला देणारी जी मंडळी आहेत ही मंडळी सुद्धा तुमच्यासारखीच अशी काम करत 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 इथपर्यंत आली. आम्हाला ना कुठल्या ऑर्गनायझेशनचा अनुभव, ना कुठल्या मॅनेजमेंटल आमच्याकडे एक्सपिरियन्स, परंतु हृदयातून आम्हाला जे काही द्यायचं आहे ते हृदयातून जे काही जास्तीत जास्त देता येईल तेवढं तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही काय करणार? येताना बऱ्याच लोकांना बसचा त्रास झाला, काही लोकांना सकाळी आल्यानंतर त्यांना फ्रेश वाटलं नाही. ते म्हणाले सर आम्हाला 2-3 तासाची तरी विश्रांती कंपल्सरी आहे, आम्ही नंतर येतो. तुम्हाला आता संध्याकाळी तुम्ही राहण्याची व्यवस्था आहे. अतिशय सुंदर नाशिककर टीमनी, आमच्या लोकल टीमनी खूप चांगली व्यवस्था केली आहे. तरीसुद्धा माझी तुम्हाला माझ्या हृदयातून या फेडरेशनचा एक अध्यक्ष म्हणून आणि तुमच्यातला एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला विनंती आहे की राहण्याची व्यवस्था जर अधिक कोणी असेल तर तिच्याकडे बघू नका. मी नेहमी सांगतो की काय मागतो मी त्यापेक्षा मी काय देतो हे आपण बघायला हवं. त्यामुळे तुम्ही तुमचं अटेन्शन द्या. आपल्याला दूध कोण देते? दूध कोण देते? चितळे दूध देत नाहीत, तुम्ही जाऊन आणता त्याच्याकडून. गाय दूध देते असं म्हणतात, गाय दूध देत नाही. माहितीये? गाय दूध देत नाही, दूध हे काढावं लागतं. आम्ही तुम्हाला काहीच देणार नाही, आमच्याकडे जे आहे ते तुम्ही सगळं काढून घ्या. टाळ्या वाजवा.
कारण काय आहे, तुम्ही जर हात बांधून ठेवले तर तुम्ही काही काढू शकणार नाही. आपण एकमेकांची ओळख करून घेऊ. तुमची एक अपेक्षा असेल की मी काहीतरी करतो ते मला सांगायचं, कारण ज्याला स्टेज मिळतो, ज्याला माईक मिळतो, तो माईक सोडत नाही. त्याला एकदा माईक मिळाला की तो अल्लाळ पल्लाळ इकडून तिकडून सगळ्या गोष्टी सांगत बसतो. तर आपला परिचय व्हावा ही आमची अपेक्षा आहे. आपण कुठल्या क्षेत्रात काम करता ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे, आणि आपण अवयवदान कार्यामध्ये काय कार्य केले आहे किंवा काय कार्य करू इच्छिता किंवा काय आपल्याला करायचं आहे. सो टुगेदर वी कॅन मेक द चेंज. तुमच्या काही सूचना असतील तर त्या सूचना, माझी तुम्हाला अशी विनंती आहे की प्रत्येकाला तेवढ्या सूचना मांडण्याची संधी मिळेलच असं नाही. जेवढ्या आजपर्यंत आम्ही अधिवेशन, आता हे दुसरं आहे, याच्यापूर्वी आम्ही दिल्लीला गेलो होतो, दिल्लीला मोठं अधिवेशन घेतलं, तेही 2 दिवसाचं होतं. परंतु सगळ्या ठिकाणी असं असतं की मॅनेजमेंट देणारी टीम जी आहे ती फार कळकळीने देते, परंतु काही सिच्युएशन्स असे होतात. आता तुम्ही विचार कराल की हा मधला 15 मिनिटाचा 20 मिनिटाचा हा काळ हे ऐकायला आम्ही आलो होतो का? पण मी म्हणतो की तुम्ही थकून आलात, तुम्हाला एक 15 मिनिटाचं रिलॅक्सेशन हवं होतं, आणि म्हणून प्रवीण सरला एकदा जोरदार टाळ्या देऊ. आज तो आम्हाला एक नवीन कार्यकर्ता ह्या रूपाने मिळाला. आजपासून ते आम्हाला, जेव्हापासून काल रात्री आले ते भेटले, तेव्हापासून आम्हाला खात्री झाली की 100% तुमच्या इतकाच तळमळीचा एका दिवसात एवढा तयार झालेला कार्यकर्ता आपल्याला मिळाला. तर ह्याचं कारण असं की 1 वाजता आपलं पुढचं सेशन होतं. जी डेलिगेट्स मंडळी जी होती, फॅकल्टीज, त्याच्या अगोदर 11:30ला आम्ही त्या विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांच्याकडून विनंती आली म्हणून तो कार्यक्रम 11:30 पावणे 12ला आपल्याला संपवावा लागला. आता हा गॅप भरायचा, तर गॅप भरायचा आपल्याला टाईम वेस्ट न करता थोडं रिलॅक्सेशन आणि थोड्या आपल्या ॲडजस्टमेंट. सो माझी तुम्हाला सर्वात पहिली विनंती आहे की तुम्ही इथे काय मिळतं हे विचार करण्यापेक्षा तुम्ही काय घेऊन जाता, त्यातल्या त्यात जे काही जास्ती ह्या स्लाईड्स येतील, जे काही वक्ते येतील त्यांच्याकडून त्यांचे अनुभव येतील, त्यांच्या चर्चा होतील, तुमचे काही प्रश्न येतील, आणि एकमेकांच्या प्रश्नातून आपल्याला याच्यातून शिकायचं आहे. शिकवण्याचा हा कोर्स नाही, हा शिकून घेण्याचा कोर्स आहे. इज इट करेक्ट? सो त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या मनात जे काही सूचना असतील की फेडरेशन अवयवदानाचं कार्य कसं करायचं आहे, तर त्या सूचना देताना माझी त्याच्यासोबत आणखीन अशी विनंती राहील की सूचना जरूर द्या, पण त्या सूचना प्रत्यक्षात आणण्यासाठी माझ्याकडे ही योजना आहे, त्यातली ही जबाबदारी मी घ्यायला तयार आहे, आणि त्याच्यासाठी मला तुमची आणि इतर कार्यकर्त्यांची मदत पाहिजे. चला आपण सोबत काम करू. ते बघा तिकडे आग लागली आहे, पाणी मारलं तर आग विझेल. दिस इज नॉट अ सूचना, दिस इज अ न्यूसन्स. सो पाणी मारायचं आहे, पाणी ह्या ठिकाणी विहीर आहे, ह्या ठिकाणून नेलं तर तिकडून पाणी अर्ध सांडेल, तिथून परफेक्ट वरती जाऊन मारलं तर ती आग विझेल. चला आपण आग विझवू. अशा रीतीने आपण कार्य करायचं आहे. आणि ही माझी ह्या सत्राच्या शेवटी दुसऱ्या दिवशी मी तुमच्याशी खूप बोलणार आहे. संध्याकाळी मला दुसऱ्या दिवशी दुपारच्या नंतर मी तुमच्याशी खूप बोलणार आहे, खूप महत्त्वाचं बोलणार आहे. सो ह्या उरलेल्या काळामध्ये जे विविध लेक्चर्स येतील, जे डेलिगेट्स येतील, त्यांचे जे विषय असतील त्यांचं तुम्ही प्रबोधन ऐका. त्यानंतर तुमचे जे काही प्रश्न आहेत ते विचारा आणि त्याच्यानंतर होईल. माझी अशी विनंती आहे की आपण आज एक अर्धा तास किंवा 15-20 मिनटं आपण लवकर जेवणाचं सेशन घेऊया, आणि जेवण आटोपलं की मग आपण रेग्युलर सेशनला लागू. इज इट ओके विथ यू ऑल? थँक्यू व्हेरी मच. मी तुमच्याशी पुन्हा भेटत राहणार आहोत, बोलत राहणार आहोत. तुमच्या सर्वांचं मंगल. जे काही भोजन आहे त्याच्यामध्ये कांदा लसूण वापरलेला नाही. दोन्ही दिवसाच्या जेवणा आहार आहे कांदा लसूण न वापरता बनवलेला आहे. आज महाशिवरात्री आहे, अनेकांचा उपवास असेल, त्याला लक्षात घेऊन त्याप्रमाणे भोजनाचा मेनू ठरवलेला आहे. तरीसुद्धा भोजन तुम्हाला आवडेल असाच मेनू त्याच्यात करण्याचा आयोजकांनी प्रयत्न केलेला आहे. त्याचा पूर्ण आस्वाद घ्या. 2 दिवस पूर्ण आनंद घ्या आणि पूर्ण आनंद आपण एकमेकांना देऊ. सर्वांचं मंगल हो.